नमस्कार, सुचिता कोरे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत पालकचे गरगटे। पालकचे गरगटे हे चवीला खमंग लागते आणि ही भाजी दाटसर होते, जी भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबरही खूप छान लागते। ही भाजी बनवण्यास अगदी सोपी आहे, कमी वेळेत तयार होते। ही भाजी चवीला खूप छान लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चला तर मग आपण सुरुवात करू। पहिल्यांदा मी इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तो सुरीच्या साहाय्याने बारीक कट करून घेतलेला आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: थोडेसे शेंगदाणे भिजत घातले होते 1 ते 2 तास। हरभऱ्याची डाळ मी ते 2 तास हरभरा डाळ भिजत घातली होती। तुरीची डाळ मी ते 2 तास भिजत घातलेली होती। आपल्याला ताजे मटर, 1 चमच बेसन। मी इथं कुकरमध्ये पालक काढून घेतलेला आहे। त्यामध्ये तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली, शेंगदाणे भिजवलेले, त्यामध्ये थोडे पाणी ही भाजीच्या थोडी वरती आले पाहिजे। आणि इथे मी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। 2 शिट्ट्या मोठ्या आचेवरती आणि 1 शिट्टी मंद आचेवरती। फोडणीसाठी लागणारे साहित्य: 1 चमच मोहरी, 1 चमच जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, गूळ थोडासा। गरगटे शिजल्यावरती मी ते रवीच्या साहाय्याने एकजीव करून घेत आहे। हे थोडे घुसळल्यानंतर एकजीव झाले आहे। त्यामध्ये आपण 1 चमच बेसन हे कुकरच्या ह्याच्यातच ॲड करून घेतलेले आहे। ते रवीच्या साहाय्याने मिक्स करून घेतलेले आहे। मी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमच तेल गरम झाल्यावरती 1 चमच मोहरी तडतडल्यावरती त्यामध्ये 1 चमच जिरे, त्यामध्ये लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे। ती व्यवस्थित फ्राय होईपर्यंत फ्राय केलेली आहे। त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट घालून हे पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण रवीच्या साहाय्याने घोटून घेतलेले हे गरगटे मी घातलेले आहे। याची बघा कन्सिस्टन्सी कशी दिसते। हे थोडे मी हलवून घेतलेले आहे। त्यामध्ये ओले मटर घालून ते पुन्हा मी हलवून घेतलेले आहे। त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून ह्याला 4 ते 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरते गूळ पुन्हा एकजीव करून घेतलेले आहे। तयार आहे आपले पालक गरगटे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। खूप छान लागते, चवीलाही खूप छान लागते। जर तुम्हाला अशा छान छान रेसिपीसाठी आवडल्या असतील तर सुचिता कोरे ब्लॉगला फॉलो करा।